जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SY क्रिएशन या चॅनलवरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी अजून एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जो काही स्टेटस क्रिएट केलेला आहे त्यासाठी आपल्याला जे काही सर्व मटेरियल लागणार आहे त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यातून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। डायरेक्टली लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। लाईट मोशन टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। नंतर इथं आपल्याला प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तिथे आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट जे तुम्ही केलेले आहेत तिथे बघायला मिळतील। तर बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस इथं बीट मार्कचं येऊन जाईल। तिथे आपल्याला सॉन्ग आणि ग्रुप्स बघायला मिळतील। आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मटेरियलची फाईल ओपन करून तिथं आपल्याला बाप्पाचा एक हाताचं असलं इमेज बघायला मिळेल, तर ते ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते इमेज ॲड करून 3 डॉटला वरती क्लिक करून कंपोजिशनला आपल्याला अशा प्रकारे फिल एरिया करून तिथे कंपोजिशनला फिल करून घ्यायचं आहे। पुन्हा ॲरोवरती क्लिक करून आपल्याला पुढच्या बीटला म्हणजे 227 बीटला यायचं आहे आणि सिम्पली या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला याची लेअर इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन हे काय आपली इमेज आहे ह्याच्या समोर इथे लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात खाली इथे इमेज घेऊन यायचं आहे। नंतर आपल्याला सिम्पली अशा प्रकारे ओव्हरऑल तिथे दिसून येईल। सिम्पली तुम्ही बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला सगळ्यात पहिल्या लेअरला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। आणि नंतर बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचा आहे आणि आता जे बाप्पाचा आपण हात ॲड केलेला आहे त्या हाताला क्लिक करून सिम्पली आपल्याला पेस्ट इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्या 227च्या बीटला येऊन पुन्हा एकदा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपण इथे मॉडेल इमेज हे यूज केलेलं आहे। तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता आणि हा स्टेटस क्रिएट करू शकता। आपल्याला सिम्पली इमेज ॲड करून ते अशा प्रकारे इथं मूव ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आणि अशा प्रकारे इथे आपल्याला साईज वाढवून घ्यायचं आहे। नंतर वरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे ते इमेज हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सिम्पली शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि या ऑप्शन क्लिक करून याची लेंथ तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याची लेंथ वाढून जाईल। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो काय 5-20 सेकंदाचा बीट आहे त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्या इमेजला क्लिक करून स्प्लिटला क्लिक करायचं, अशा प्रकारे इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। पुन्हा आपल्याला 8-14च्या बीटला यायचं आहे, म्हणजे 8-14 सेकंदाला आपल्याला डबल बीट बघायला मिळेल। तिथे येऊन सिम्पली पुन्हा एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला म्हणजेच 11.9च्या बीटला येऊन पुन्हा एकदा आपली इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला पुन्हा 227च्या बीटला येऊन हे जे काही आपल्या खालचा ग्रुप 2 आहे त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे सगळ्यात वरती हा इथं ग्रुप घेऊन यायचा आहे। आपल्याला पुन्हा एकदा आपलं जे काही इथे इमेज आहे त्या खाली स्क्रोल करून अशा प्रकारे खाली थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। जे काय आपलं PNGच्या आपल्या त्या इमेजवरती येतं आहे ते आपल्याला इथे इमेज थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। आपल्याला प्रत्येक इमेजचा पार्ट इथे खाली स्क्रोल करून घ्यायचा आणि ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला म्हणजे 227च्या बीटला यायचं आहे। पुन्हा एकदा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपलं जे काही दुसरं बाप्पाचं इमेज आहे ते सिम्पली ॲड करून अशा प्रकारे ते वरती इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथं खाली क्लिक करून अशा प्रकारची साईज कमी करून इथं आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून अशा प्रकारे इथे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला ही जी काही आपली ग्रुप 2ची लेअर आहे सगळ्यात वरती आपल्याला अशा प्रकारे इथं लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे आणि आपल्याला इमेज इथं हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं, म्हणजे जर काय आपली इमेजची खालची बाजू आहे ती बरोबर त्या व्हाईट PNGच्या खाली गेली पाहिजे। नंतर आपले जे काय गणपती बाप्पाचं इमेज आहे याची लेंथ आपल्याला शेवटला जाऊन वाढवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। तर आपल्याचा काय 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती येऊन सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून कॉपी इफेक्ट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर 227च्या बीटला येऊन आपले जे काही इमेज आहे जे काही आपलं इमेज आहे त्याला सिम्पली अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला एक इमेजचा गॅप देऊन त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। असं आपल्याला एकाडे एक इमेजला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून आपला जो काही तिसरा आणि शेवटचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर आपलं जे काय पुढचं म्हणजे 5-20 सेकंदाचं जे काय बीटवरचं इमेज आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या इमेज आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्पली आपलं जे काही 11.9 सेकंदाच्या वरची ती इमेज आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला हे इफेक्ट बाप्पाच्या फोटोला पेस्ट करायचं नाही, जो तर आपला आपण फोटो ॲड केलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर तुम्ही बॅकवर आपल्याला पुन्हा एकदा शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तिथे जे काय आपल्याला ग्रुप 3 नावाचे एक लेअर बघायला मिळेल त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर इथून करून घ्यायचं आहे। नंतर बॅक येऊन पुन्हा आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करत 4.9 सेकंदाच्या बीटला येऊन सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लेअर इथेही ॲडजस्ट होऊन जाईल। अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवर क्लिक करायचं, म्हणजे आजचा व्हिडिओची मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।